नमस्कार. गुरुलीला अमृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 10वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु आत्माराम. भक्त कामा कल्पद्रुमा योगी जन चित्त विश्रामा कैवल्यधामा तुझ नमो. आम्हा अज्ञ जड जीवा तुची बा अससी विसावा देखून या भक्तिभावा तुची तारिसी बवार्णवी. वैदिक धर्म सनातन अनेकदा झाला जीर्ण अनेक रूपे अवतरुण त्वाच उद्धरिले तयासी. प्रल्हाद निवृत्ती इत्यादी भक्त रत्ने झाली वसुंधरेत तया तुची ज्ञानवंत केलेसी निज अनुग्रहे. अनेक नास्तिक दुर्मती माया निर्मित अविद्या मूर्ती लीला चमत्कार तया प्रती दावो निलाविसी भक्तिपंथा. हरिभक्तासी आनंदमूर्ती म्हणे वत्सा याचसाठी सद्गुरु प्रकटले अक्कलकोटी अन्य कारण नसे तया. महाकृत्या अभक्ती माये निर्मिली अवनीवरती तिने ग्रासिले बहुतांप्रती निजानंदा अंतरले. स्वये त्यागुनी सन्मार्ग इतरत्र जाऊनी लाविती याग. भक्तासी अभक्त दुर्गम करीती मोहिनी घालुनी. ऐशा पिशाच्या मांत्रिक सद्गुरु मात्र सती देख. दृष्टिक्षेपे घासावया नाक लाविती तया क्षणार्थे. एतद्विषयी कथा एक तुझ सांगतो बहु सुरेख. सावधान चित्त ऐक मम बालका हरिभक्ता. समुद्रकाठी प्रसिद्ध नगरी नाम तियेचे मुंबापुरी. 9 लाख जिये भीतरी वस्ती होती त्या समयी. अफाट नगर मुंबापुरी वसे ते एक ब्रह्मचारी. विष्णुबुवा नाम निर्धारी पंडित म्हणती जयाते. विष्णुबुवा होता महान वक्ता तैसाची विद्वान. उपदेशी वेदांत ज्ञान उभा ठाकुनी समुदायी. परी सकल शब्दलीला अनुभव तीळ मात्र नसे बाणला. अभिमान दर्पे असे ताठला गुरविण कैसी परमागती. खावे लोखंडाचे चणे तरीच लाभे सद्गुरु केणे. मग सफल होई जिणे आत्मप्रचिती तात्काल. जरी विद्वत्ते वेदार्थ केला घेऊन श्रमात्यंत तरी लाभेल कार्य परमार्थ. झाली विणा गुरुकृपा विष्णुवावा वेदांती. विश्वासनही साधुसंती कुत्सित कल्पना चालवुनाती. करी हेलना सर्वांची केले बहु ग्रंथावलोकन. वक्तृत्व शक्ती होती महान त्या योगे भुलले जन. महात्म वाढे ऐशा परी अक्कलकोटी मालोजी नृप. होता तव प्रजादीप छंद तया होता अमुप. वेदांत ग्रंथ श्रवणाचा अमृतानुभव ज्ञानेश्वरी. नित्य नृपती श्रवण करी अर्थस्फोट करावया शास्त्री. ठेवी पदरी मुद्दाम बहु चाले राजसदनी. वेदांत चर्चा प्रतिदिनी ऐसा क्रम चालता श्रवणी. कीर्ती आली बावाची विष्णुबाबा नामे पंडित. वेदांत विद्या पारंगत अतिविद्वान वक्ता अद्भुत. मुंबापरी वसतो पै प्राकृत टीका वेदावरी. करो निभावा ब्रह्मचारी पुस्तक रूपे प्रसिद्ध करी. बुद्धी कुशाग्र तयाची ख्रिस्ती धर्म मतखंडन. केले वादविवादे करून नित्य देती व्याख्यान. वेदांत विषयावरी पै ऐशी कीर्ती परिसता. इच्छा होय राजचित्ता बावासी आणून अक्कलकोटा. श्रवण करावा वेदांत महाप्रयत्ने तयासी. घेऊन आले स्वनगरासी आदरातिथ्य बहुअसी. केले राये प्रीतीने वेदांतावरी व्याख्याने. बहु दिदली भावाने राहवोनी घेतले सन्माने. मालोजीने बहुदिन विष्णुबुवा एके दिवशी. विचार करी निजमानसी वेदांत चर्चा स्वामींपाशी केली पाहिजे अवश्य. जन म्हणती दत्तावतार झाला असे महिवर. तरी समक्ष जाऊनी सत्वर सत्यासत्य निवडावे. ऐसा विचार करून सद्गुरु जवळी आला जाण. संगे होते 3 जण ग्रहस्थ पारशी जातीचे. सन्मुख येऊनी बैसला सवेची वेदांत विषय काढिला. पूर्वपक्ष सुरेख केला बहुभाषणी भावाने. शेवटी केला एक प्रश्न ब्रह्म तदाकार वृत्ती साधन. असे कोणते निवेदन स्वामी करावे आम्हासी. इतके बोलून राहिला स्वस्थ परी उत्तर न देती स्वामी समर्थ, मग बोले निज चित्तांत, बंड व्यर्थ माजले की
सवेची उठला तेथून आला बिराडी परतोन निर्भत्सना करी हासन म्हणे शुद्ध वेडाहा जन असती सर्व मूढ तात्काल लागते तया वेळ सत्याची निवड बुद्धी नसे करावया जैसे मेंढ्याचे कळप तैसेची हे जन अमुप नादी लागती ईश्वर स्वरूप मानोनी ऐशा भ्रमिष्ठा ऐशा परी निर्भसना करी ब्रह्मचारी नाना अनुगामी डोलविती माना विचार चित्ती न करिता गुरु महिमा अगाध न कळे तया झाला अंध विद्याभिमाने नेत्रधुंद अहम विशेष मानिजो गावंढ्या गावी सुवासन गदर्भी जैशी असे म्हण तैसाची विष्णुबावा जाण श्रेष्ठ आपणा मानितसे एतद्वियशी दृष्टांत तुझ सांगतो एक सांप्रत सिंह एक ग्रामात नित्य यावया चटावला येऊन या मध्यरात्री गोवत्स चोरून भक्षण करी बहुत दिनायशा परी त्रास होतसे ग्रामस्था एके रात्री योगायसा जुळून याला सांगता कैसा सिंह येताची कुक्कुटे खासा शब्द केला गरजोनी सिंह स्वभावी हेची अद्भुत कुक्कुटे शब्द भयभीत इतरत्र निर्भय अत्यंत नाम पावला मृगराज कुक्कुट शब्द परिसता धूम टोकली तेणे तत्वता तई एक चरत होता लंबकर्णी गर्धव जव कुकुटा अरवला तव आली लहर खराला तेणे गायना आरंभ केला तृतीय सवने तात्काळ गायन होता संपूर्ण अवचित देखे हरिपलायन वाटे पळतो परिसोन शब्द भयंकर आपुला इतक्यानेची चढून गेला सिंहापाठी धावू लागला महाशब्दे कल्लोळ केला ऐसा करी पाठलाक सिंहे जाणले खरचित्त परितैसाची सुटला पळत जवर कुकुट ध्वनी परिसत तवर गेला बहुवेगे निर्भय होताची मानसी तत्काळ उलटला वेगेसी उडी घालूनी गर्धवासी चित केला भूमीवरी सवेची पोडी कंठनाळ गता सुकेला तात्काळ अनायासे श्रम सफळ हो निपावला आनंद सारांश धरोनी वृथाभिमाना शब्द लालित्ये करीती वल्गना महापुरुष निर्भसना करण्या धाडस करती जे तात्काळ तयासी प्रायश्चित्त खरा परी मिळे निश्चित तैसेची फल विष्णू पंडित त्याच रात्री पावला सायं विधी सारून बावा झाला निद्राधीन मध्यरात्री एक स्वप्न देखता झाला भयंकर लक्षावधी वृश्चिक दिसू लागले तया सन्मुख रिता ठावन आढळे देख बावा चित्ती घाबरला इतुक्यात एक थोर इंगळी आली धावोनी तया जवळी दंश करावया तत्काळी सिद्ध झाला चरणासी तात्काळ झाडो नियाला था बावा उठला बोंबा मारित मेलो मेलो ऐसे बरळत धावू लागला चहूकडे सनिद्ध पारशी निद्रित जागे झाले ऐकोनी त्वरित धरोनी बसविला पंडित केला सावध प्रयत्न जव झाला असे स्थिर तयासी सांगे सविस्तर स्वप्ना माझी भयंकर झाला प्रकार तोची बाई बाबासीची धडकी भरली सूर्योदयापर्यंत राहिली शेषरात्र जागोनी काढिली झाला शांत प्रभाती करवनी शौच मुखमार्जन तीनचर्येत गुंतला जाण पडिले स्वप्न विस्मरण विद्याधुंदी कायम सायंकाळी चौघे पुन्हा जाते झाले स्वामी दर्शना बाबा फिरोनी वेदांत वल्गना करू लागला अभिमाने फिरोनी करी तोच प्रश्न ब्रह्मतादात्म्य वृत्ती साधन असे कोणते मज लागून करी कथन यती श्रेष्ठा प्रश्न ऐकोनी स्वामी समर्थ क्षण एक राहिले तैसेची स्वस्थ मग एकाकी खवळले चित्त अवघी लीला स्वामींची प्रथम देऊनी गाली प्रदान मग तयाशी करीती भाषण उग्र स्वरूप देखून कापू लागला थरथरा म्हणती मूढा ब्रह्मज्ञान बरेच शिकलासशी आपण वृथा धरोनी अभिमान अद्वा तद्वा जल्पसी विद्यादर्पे झालासी धुंद परी न तुझसी ज्ञानगंध जगाठकविषी होऊनी मैंद अवहेलसी संतजना स्वप्ना माझी वृश्चिकामुप घाबरतोसी येता समीप इंगळी डसू पाहता देख बोंबा मारित उठतोसी लोका उपदेशिसी ब्रह्मज्ञान स्वये कोरडा पाषाण कोटीवरी कोटी लढवोन ब्रह्म दिसते काय मुढा
स्वामी वचन परिसोन सर्द झाला बावा जाण, कैसे स्वामीसी कळले स्वप्न पडले कोडे चौघासी, विचार करती मनात उपहास भय ठेविले गुप्त, परिसमर्थे केले व्यक्त लीला अद्भुत स्वामींची. स्वामी नसती सामान्य नर, पूर्ण असे हा दत्तावतार, आम्ही पातकी अज्ञ पामर, कैशी ओळख आम्हाशी, ऐशा परी पश्चाताप बावा पावला आपोआप, स्वामीसी मानून ईश्वर स्वरूप चरणी लागला तात्काळ, सद्गुरु तेजे दीपोन विष्णू बावा जाई परतून, गळोन गेला अभिमान भक्ती बैसली स्वामींवरी, ऐसा अगाध गुरुमहिमा वर्णन करिता अपूर्व प्रेमा, उपजे माझिया चित्ती उपमा नसे अन्य द्यावया, हरिभक्त म्हणे आनंद लहरी माझ्याही मनी उठती भारी, स्वामी लीला श्रवणे अंतरी उत्साह पूर लोटती, सद्गुरु कथा आनंदगन मच्चित्त मयूर त्यात नर्तन, करी प्रेमे सौख्यपूर्ण लाभे तया तव कृपे, गुरुलीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त दशमाध्याय सद्भावे, इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे विष्णुबाबा ब्रह्मचारी दर्पहरणं नाम दशमोऽध्याय गूढः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. यानंतर याचा भावार्थ पाहणार आहोत. या अध्यायामध्ये मुंबईमधल्या विष्णुबाबा ब्रह्मचारी नावाचे स्वतः अत्यंत विद्वान वेदांती समजणारे ब्रह्मचारी गृहस्थ राहत होते आणि त्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा अतिशय गर्व झाला होता. त्या विष्णुबाबांची वेदांतावरील प्रभुत्वाची कीर्ती अक्कलकोटच्या मालोजीराजांच्या कानी गेली. मग त्यांनी त्यांना बोलावून त्यांच्याकडून वेदांत श्रवण करण्यास प्रारंभ केला. एकदा स्वामींसोबत वेदांत चर्चा करावी असं त्याला वाटलं. मग विष्णुबाबांच्या मनात आलं आणि तशी ते स्वामींकडे गेले आणि स्वामींना ब्रह्मतादात्म्य वृत्तीचे साधन कोणते असा प्रश्न करते झाले. स्वामींनी त्यावर काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने स्वामींची निर्भत्सना केली. त्याला वाटले हे बोंधू साधू आहे, यांना काही कळत नाही. असेच करून ते घरी परत आले. त्याच मध्यरात्री बाबांना एक भयंकर स्वप्न पडले. स्वप्नामध्ये लक्षावधी विंचू त्यांना इस्तता दिसतायत असं दिसलं आणि बाबा लाथा झाडून बोमा बांधत मेलो 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 करत ओरडत इस्तता पळू लागली. ती रात्र त्यांनी संपूर्ण जागरणच करून काढली. दुसऱ्या दिवशी त्यांना असलं पुन्हा आता आपल्याला हे स्वप्न तर पडले, आता कोणाला सांगायचंय कशाला. पुन्हा स्वामींकडे गेले आणि पुन्हा प्रश्न विचारला, ब्रह्मतादात्म्य वृत्तीचे साधन कोणते ते मला तुम्ही सांगा असा पुन्हा प्रश्न विचारला. मग मात्र स्वामी चिडले आणि रागावून त्यांनी विचारलं, अरे मूर्खा, तू विद्येच्या गर्वाने इतका धुंद झालायस की तुला दुसरं काही सुचत नाही. रात्री स्वप्नात जे विंचू दिसतास घाबरतोस आणि आम्हास ब्रह्मतादात्म्य वृत्तीचे साधन कोणते विचारतोस. मग तुझ्यासारख्या कोरड्या पाषाणाने ब्रह्म ते काय बोलावे असं स्वामी त्याला सारखे ओरडते. आता स्वामींचे सत्य बोल ऐकून बाबांना मग पश्चाताप झाला की अरे आपल्याला पडलेलं स्वप्न हे स्वामींना कसं काय कळालं. त्याला पश्चाताप झाला आणि त्याने स्वामींचे चरण धरून अंतःकरणपूर्वक स्वामींची माफी मागितली आणि पुढे तेही स्वामीमय स्वामी भक्त झाले. येथे विष्णुबाबा ब्रह्मचारी दर्पहरण नामक 10वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.